आषाढी यात्रेच्या पावन निमित्ताने महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती माननीय राम शिंदे यांनी जामखेड तालुक्यातील नान्नज येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेत राज्याच्या प्रगतीसह सर्वसामान्य जनतेच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली। यावेळी मंदिर परिसरात उपस्थित भाविकांशी त्यांनी संवाद साधत आषाढी यात्रेच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या। वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा, संतांची शिकवण आणि समाजात बंधुभाव निर्माण करणारी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख असल्याचे त्यांनी सांगितले। यानंतर नान्नज येथील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुरेश कोळपकर यांच्या सुपुत्राने महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केल्याबद्दल माननीय राम शिंदे यांच्या हस्ते त्याचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना राम शिंदे यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवणारे युवक हे समाजासाठी प्रेरणादायी असून त्यांच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही मोठी प्रेरणा मिळते। कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि जिद्दीच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तसेच सत्कारमूर्तीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत समाजसेवेची भावना कायम ठेवण्याचे आवाहन केले। या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, वारकरी, भाविक तसेच विविध मान्यवर मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण असून आषाढी यात्रेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। पत्रकार फारुख शेख, FM स्टार न्यूज मराठी, जामखेड। बाईक बाजूला काढा, कृपया बाईक बाजूला काढा। उजव्या साईडला थोड्या गाड्या उभ्या आहेत, त्या थोड्या साईडला घ्या।